हॅलो एव्हरीवन. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एका टिपिकल मराठी फॅमिलीमध्ये दिवाळी कशा पद्धतीने साजरी केली जाते. सो बेसिकली हा डे 1 होता वसुबारस. सकाळी मी सगळ्यात पहिले रांगोळी काढून घेतली आणि हा आहे दिवाळीतला मोस्ट ड्रामॅटिक पार्ट, फराळ बनवणं. आईला फराळ बनवण्यासाठी मी हेल्प केली. दरवर्षीप्रमाणे डेकोरेशन करणं, दिवे लावणे, रांगोळी काढणे या सगळ्या गोष्टी माझ्याकडेच असतात. तर संध्याकाळी दिवे लावून झाल्यानंतर मी डेकोरेशन करायला घेतलं. आय डोंट नो वाय, बट मला अशा क्रिएटिव्ह गोष्टी करायला खूप आवडतं. मी ह्या गोष्टी मनापासून तर करतेच, पण एन्जॉय पण खूप करते. डेकोरेशन झाल्यानंतर संध्याकाळी वसुबारसची पूजा झाली आणि त्यानंतर आजीसोबत गप्पा मारत मारत तिला मेहंदी काढली. माझी आजी खूप चिल आहे. तिच्यासोबत टाईम स्पेंड करणं इज लाईक थेरपी. मी तिच्यासोबत कोणत्याही टॉपिकवर कितीही वेळ डिस्कस करू शकते. हा होता डे 2 ऑफ दिवाळी, धनतेरस. तर त्या दिवशी मी अशा पद्धतीने रांगोळी काढली होती आणि ॲज युजल संध्याकाळी दिवे लावायला घेतले. सगळ्या घरांच्या पुढे आणि रांगोळीच्या भोवती मी दिवे लावून घेतले. आणि लक्ष्मीपूजन दिवशी मला एकदम मोठी रांगोळी हवी होती. त्याच्यासाठी एकदम प्लेन सरफेस हवा होता. तर मी रानातून शेण आणला आणि सडा टाकला घराच्या समोर. आणि हे सगळं करत असताना मला खूप नॉस्टॅल्जिक फील होत होतं. आधी हे सगळं खूप कॉमन होतं, परंतु आता हे सहसा कोण करत नाही. नरक चतुर्दशीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. अँड फायनली हा आहे लक्ष्मीपूजनचा दिवस. 3 घरांच्या समोर छोटी रांगोळी आणि मोठ्या घराच्या समोर एकदम मोठी रांगोळी. तर हे सगळं 4-5 रांगोळी काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं माझ्याकडे दरवर्षी. तर ह्यासाठी मला प्रचंड वेळ लागला. आणि ही होती मेन म्हणजे मोठी रांगोळी, जी प्रॉपर मी सर्कल वगैरे ड्रॉ करून प्रॉपर काढण्याचा प्रयत्न केला होता. कोणतीही मोठी रांगोळी काढत असताना आपण डिझाईन्स किंवा या सगळ्या गोष्टींपेक्षा आपण कलर कॉम्बिनेशनवर जास्त फोकस केलं पाहिजे. कलर कॉम्बिनेशन चांगलं असेल तर रांगोळी बेस्टच दिसते. डिझाईन थोडीशी इकडे तिकडे झाली तरी पण. रांगोळीचं काम झाल्यानंतर ब्रेकफास्ट करून मी क्लिनिंग करायला घेतलं. तर सगळ्या स्टेअर्स आणि घरं मी झाडून पुसून घेतली व्यवस्थित. आणि हे सगळं करत असताना माझ्या मनात एक विचार आला की शादी के बाद तो यही मेरा रूटीन होने वाला है. बट इट्स ओके. माझं घर जे आहे मला नीट, क्लीन अँड प्रेझेंटेबल ठेवायला खूप आवडतं. तरच आपण कामावर फोकस करू शकतो, कॉन्सन्ट्रेटेड राहू शकतो. नाहीतर प्रत्येक गोष्टीत चिडचिड होणार ऑफकोर्स. हे पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी गेले आणि फ्रेश होऊन मला संध्याकाळी फुलांची रांगोळी स्टेअर्सवर काढायची होती. तर त्यासाठी मी फुलं घेऊन आले, ते कटिंग केले आणि फुलांची रांगोळी काढण्यासाठी सुरुवात केली. फुलांचं डेकोरेशन हे मला स्टेअर्सवर आणि देवापुढे करायचं होतं. तर त्या पद्धतीने मी जास्त फुलं कटिंग केली आणि स्टेअर्सवर एक छोटी रांगोळी काढली. आणि हा होता माझा लक्ष्मीपूजनसाठीचा लुक. आवरल्यानंतर मी पटपट हे दिवे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या, कारण त्यानंतर मला आरती करायची होती. सो या गोष्टी मी पटपट आवरल्या.
होता भाऊबीजचा दिवस. त्या दिवशी मी सकाळी बटाट्याची भाजी आणि आयने स्वीट्समध्ये खीर बनवली होती. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडी घासून पूर्ण किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला आमच्या रानात जायचं होतं. तर हा होता रानातला व्ह्यू. मी 5-6 वर्षांनंतर रानात गेली असेल. आमच्या रानात खूप सारे मोर आहेत, तर मला एवढे सारे मोरपीस मिळाले रानामध्ये. आणि हा आहे रस्ता. एखादं ॲडव्हेंचर केल्यासारखंच फील येत होतं आणि इट वॉज फन. आय एन्जॉयड अ लॉट. आणि त्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर भाऊबीज सेलिब्रेशन केलं. तर हा होता माझा दिवाळीचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.